नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर BLLBच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारी अशी बरीचशी मराठी बॅकग्राऊंडची मुले आहेत की ज्यांनी 10वी 12वी किंवा त्यांचं 1ली ते 12वी असं पूर्ण शिक्षण त्यांनी मराठी या माध्यमातून घेतलेलं आहे. आणि जे आता BALLBच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिकत आहेत आणि त्यांना इंग्लिश येत नसल्यामुळे फारशा अडचणींना सामोरे जावं लागत आहे. तर आज मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल लॉ या विषयावरती सगळे मॉड्यूल्स कव्हर करून एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आज मी कॉन्स्टिट्यूशनल लॉ पार्ट 1 च्या मॉड्यूल 1 मध्ये जे पण काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी मराठीमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया. तर कॉन्स्टिट्यूशनल लॉ पार्ट 1 मॉड्यूल 1 त्यामध्ये काय सांगितलं आहे की कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली इन इंडिया अँड फ्रेमिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय. तर जी समिती संविधान लिहिण्यासाठी निर्माण करण्यात आली होती ती कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली इन इंडिया अँड फ्रेमिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन कसं फ्रेम केलं त्याबद्दलचं मॉड्यूल 1 मध्ये आपण माहिती घेणार आहे. तर पहिला पॉईंट आपण इथं बघू शकता की एक मिनिट. तर पहिला पॉईंट आपल्याला दिला आहे फॉर्मेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजे काय. तर घटना समितीची स्थापना कशा पद्धतीने झाली. तर त्यामध्ये सगळ्यात आधी काय लिहिलंय तर द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली वॉज अ ग्रुप ऑफ पीपल हु रोट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजे काय तर घटना समिती अशी एक समिती होती ज्यामध्ये जी लोक कार्य करत होती. तर त्यांचं काय काम होतं तर भारताचं संविधान लिहिणे हे त्यांचं काम होतं. तर दुसरं काय द आयडिया केम इन 1934 फ्रॉम अ लीडर नेम M.N. रॉय. तर जे घटना समिती स्थापन केली तर त्याची आयडिया कोणामुळे निर्माण झाली तर ती M.N. रॉय 1934 मध्ये त्यांनी हे केलं होतं. सगळ्यात आधी ही आयडिया दिली की आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली स्थापन करूया जेणेकरून संविधान लिहिण्यास सोपे जाईल. तर लीडर कोण होते त्याचे M.N. रॉय. त्यानंतर काय तर इट वॉज ऑफिशियली फॉर्म इन 1946 अंडर द कॅबिनेट मिशन प्लॅन सेंट बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. त्यानंतर 1946 मध्ये ऑफिशियली कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत त्याची स्थापना झाली. तर कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे काय तर ज्यावेळेस आपलं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या इथे ब्रिटिश लोकांचं राज्य होतं. ठीक आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटचं. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी आपल्या देशावर राज्य करण्यासाठी जे छोटीशी किंवा मग एखादं हे केलं होतं. आपलं कसं गव्हर्नमेंट आपण इंडिया गव्हर्नमेंटद्वारे काम करतं त्या पद्धतीने ब्रिटिश लोक इंडियामध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत काम करायचे. ठीक आहे, आता पुढे काय तर इट हॅड 389 मेंबर्स ॲट फर्स्ट. म्हणजे की या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये सुरुवातीला ही जेव्हा फॉर्म झाली त्यावेळेस 389 मेंबर्स यामध्ये पार्टिसिपेट होते. ठीक आहे. आफ्टर द पार्टिशन व्हेन पाकिस्तान वॉज क्रिएटेड इट बिकेम 299 मेंबर्स. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश आहेत, राज्य आहेत. त्यापैकी प्रत्येक राज्यातला एक असा मेंबर त्यांनी नेमला होता म्हणजे घेतला होता कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यासाठी त्यांच्याकडून आयडियाज वगैरे घेण्यासाठी. ठीक आहे, तर त्यावेळेस 389 मेंबर्स होते. आणि ज्यावेळेस पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही वेगवेगळे झाले त्यावेळेस 299 मेंबर्सच उरले. कारण की 389 पैकी जे काही मेंबर गेले ते सगळे पाकिस्तानच्या प्रदेशातील होते. ठीक आहे,
These members were not chosen by normal public voting but by elected members of the state assemblies. म्हणजे काय, जे 389 मेंबर्स कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये घेतले होते, ठीक आहे, तर हे पब्लिकने डायरेक्ट त्यांना वोट देऊन चूज केलेलं नव्हतं, ठीक आहे, तर ते डायरेक्ट राज्यातर्फे नेमण्यात आले होते. ठीक आहे, तर हे क्लिअर झालं. हां, इम्पॉर्टंट लीडर्स इन द असेंब्ली. तर ही जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती तर त्याच्यात जे जे इम्पॉर्टंट लीडर्स होते त्यांची माहिती दिली. तर सगळ्यात आधी होते BR आंबेडकर, दुसरे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तिसरे जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चेअरमॅन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रेसिडेंट होते असेंब्लीचे. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद हे सुद्धा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे इम्पॉर्टंट लीडर्स होते. वळूया आता दुसऱ्या भागाकडे. आता दुसरा B हा पॉइंट असा आहे की इश्यूज बिफोर द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. इश्यूज बिफोर द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजे काय, तर कॉन्स्टिट्यूशन लिहिताना ज्या काही अडचणी आल्या तर त्या अडचणी यामध्ये दिलेल्या आहेत. तर इथं काय लिहिलं आहे, तर द मेंबर्स हॅड टू सॉल्व मेनी बिग प्रॉब्लेम्स बिफोर रायटिंग द कॉन्स्टिट्यूशन. इश्यूज बिफोर द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्यूट असेंब्ली समोरच्या ज्या समस्या होत्या तर त्या इथे दिलेल्या आहेत. द मेंबर्स हॅड टू सॉल्व मेनी बिग प्रॉब्लेम्स बिफोर रायटिंग द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये जे काही मेंबर होते तर त्यांना अशा काही समस्या पुढे दिलेल्या आहेत की त्या सॉल्व्ह करायला लागलेल्या आहेत. ठीक आहे, तर पहिली काय समस्या की युनिटी ऑफ द कंट्री. हाऊ टू कीप इंडिया टुगेदर विथ सो मेनी लँग्वेजेस, रिलिजियस अँड कल्चर्स. आता भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. ठीक आहे, तर इंडियामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा वापरल्या जातात. जसं आपले मराठी, हिंदी, या व्यतिरिक्त बिहारी, पंजाबी, हरियाणा अशा टाईपच्या लँग्वेजेस वापरल्या जातात. त्याप्रकारे रिलिजन्समध्ये पण आपल्याला विविधता बघायला मिळते. आणि कल्चर्स पण प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. गुजराती कल्चर, मारवाडी कल्चर अशा पद्धतीचे. ठीक आहे, तर ह्याच्या पुढे जी समस्या होती तर ती होती की युनिटी ऑफ द कंट्री. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाषा बोलणारी जी माणसं आहेत तर त्यांना काही सगळ्यांनाच मराठी येईल, सगळ्यांनाच हिंदी येईल असं होऊ शकत नाही. तर त्यांची वेगवेगळी भाषा, त्यामुळे त्याच्यामध्ये संवाद साधायला अवघड जायचं त्यांना. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळे रिलिजन्स होते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या रिलिजननुसार लॉज बनवायचे होते. ठीक आहे, तर जसं आपला हिंदू मॅरेज ॲक्ट अशा पद्धतीचे. ठीक आहे, मुस्लिम मॅरेज ॲक्ट आणि कल्चर्स. दुसरं काय, राईट्स ऑफ मायनॉरिटीज, प्रोटेक्टिंग पीपल फ्रॉम स्मॉलर रिलिजियस ऑर कल्चरल ग्रुप्स. तर मायनॉरिटी म्हणजे काय की एखादा रिलिजनची अशी काही लोक असतात की त्यांची संख्या कमी असते. जसं की आदिवासी लोकांची संख्या कमी आहे. ठीक आहे, आदिवासी व इतर सगळे. ठीक आहे, हा, तर त्यांचे राईट प्रोटेक्ट कसे करायचे हा सुद्धा त्यांच्या पुढे मोठा समस्या होती. हां, तिसरं काय, तर रिलेशन्स बिटवीन सेंटर अँड स्टेट्स. हाऊ मच पॉवर शुड द
सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट हॅव. तर त्यांच्यापुढे आणखी एक समस्या होती की सेंट्रल गव्हर्नमेंटला, केंद्र शासनाला किती पॉवर द्यायच्या आणि राज्य शासनाला किती पॉवर द्यायच्या. तर आपला इंडियन गव्हर्नमेंट ही फेडरल आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये फेडरल म्हणजे काय, तर त्यामध्ये अर्धी पॉवर दिलेली असते राज्याला. ठीक आहे, अर्धी पॉवर राज्याला दिलेली असते आणि अर्धी पॉवर केंद्र सरकार यांच्याकडे असते. तर यामध्ये केंद्र सरकारला जास्त पॉवर केंद्र सरकारला आहे. ठीक आहे, आणि कमी पॉवर स्टेट गव्हर्नमेंटला आहे. तर त्यांचं हे चालू होतं की रिलेशन्स बिटवीन सेंटर अँड स्टेट्स ह्यांना किती पॉवर द्यायची, राज्यांना किती पॉवर द्यायची आणि गव्हर्नमेंटकडे किती पॉवर ठेवायची. ठीक आहे, तर हा एक त्यांचा मुद्दा होता की कोणाला किती पॉवर द्यायचे. चौथं काय, इकॉनॉमिक अँड सोशल जस्टिस. हाऊ टू रिड्यूस पॉवर्टी, कास्ट डिस्क्रिमिनेशन एक्सेट्रा. ठीक आहे, तर या व्यतिरिक्त इकॉनॉमिक आणि सोशल जस्टिस, खूप जण असे होते की जे खूप श्रीमंत होते, खूप जण असे होते की खूप गरीब होते. ठीक आहे, तर त्यांना कसं प्रकारे न्याय द्यायचा. आणि कास्ट डिस्क्रिमिनेशन तर आपल्याला माहितीच आहे, पूर्वी खूप असायचं, आत्ता पण आहे. तर त्यांना कशा प्रकारे न्याय द्यायचा याबद्दल त्यांचं डिसिजन वगैरे चालू होतं. त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे लॉज बनवायचे असे. पाचवं काय, लँग्वेज इश्यूज. डिसाइडिंग द नॅशनल लँग्वेज वॉज अ मेजर डिबेट. हिंदी, इंग्लिश रिजनल लँग्वेज. ठीक आहे, तर लँग्वेज हा आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा इश्यू आहे, कारण की पूर्ण महाराष्ट्रात सगळेजण मराठी बोलतात, दिल्लीमध्ये हिंदी बोलतात, तर आणि बिहारमध्ये बिहारी. ठीक आहे, बिहारी. त्यामुळे झालं असं की बिहारी लोकांना मराठी येत नाही, मराठी लोकांना बिहारी येत नाही. त्यामुळे यांच्यामध्ये जे संवाद करण्याचं जे माध्यम आहे, तर ते त्यामुळे अवघड झालं यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे लॉज बनवायला, ह्यांचे इश्यूज समजायसाठी. तर अशा पद्धतीने लँग्वेज इश्यू होता. तर इश्यूज बिफॉर द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हे कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये 5 मुद्दे. तर सगळ्यात आधी काय, युनिटी ऑफ द कंट्री म्हणजे काय की हाऊ टू कीप इंडिया टुगेदर विथ सो मेनी लँग्वेजेस, रिलिजन्स अँड कल्चर्स. इंडियामध्ये एवढ्या प्रकारचे लँग्वेजेस वापरले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे रिलिजन्स आहेत, कल्चर्स आहेत, की त्यांना युनिट कसं करायचं, हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. दुसरा मुद्दा काय, राईट ऑफ मायनॉरिटीज. आता मायनॉरिटीजला कोणत्या प्रकारचे राईट्स प्रोव्हाइड करायचे आणि त्यांना प्रोटेक्ट करायचे, त्याबद्दलचा एक मोठा इश्यू होता. रिलेशन्स बिटवीन सेंटर अँड स्टेट्स, तर राज्याला किती पॉवर प्रदान करायची आणि केंद्र शासनाकडे किती पॉवर ठेवायची, हा एक इश्यू होता कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली समोर. चौथं, इकॉनॉमिक आणि सोशल जस्टिस. तर तिथं आपण पाहिलंच आहे की हाऊ टू रिड्यूस पॉवर्टी कशी कमी करायची, कास्ट डिस्क्रिमिनेशन कसं कमी करायचं, याबद्दल त्यांना लॉज वगैरे तयार करायचे होते. तो एक मोठा प्रश्न होता. नंतर लँग्वेज इश्यू, तर वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेजेस, ह्याचं त्याला समजत नाही, त्याचं ह्याला समजत नाही, अशा प्रकारचा गोंधळ होता सगळं इथे. आता सी हा पॉईंट घेऊया, पासिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर द कॉन्स्टिट्यूशन वॉज कंप्लीटेड ऑन 26 नोव्हेंबर 1949. भारताचं संविधान लिहून झालं 26 नोव्हेंबर 1949ला. ठीक आहे. इट वॉज अडॉप्टेड ऑफिशियली ॲक्सेप्टेड ऑन द सेम डे.
म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 याच दिवशी हे ॲडॉप्ट केलं गेलं. याच तारखेला ते बनलं आणि याच तारखेला ॲडॉप्ट केलं. इट केम इन टू फोर्स स्टार्टेड वर्किंग ऑन 26 जानेवारी 1950. तर ह्या दोन्ही तारखा महत्त्वाच्या आहेत. ही एक नंबरची ही तारीख 26 नोव्हेंबर 1949 आणि दुसरी 26 जानेवारी 1950. तर ही दुसरी तारीख त्यांना ठेवायची. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान बनवून तयार झालं आणि ते ॲडॉप्ट केलं गेलं आणि 26 जानेवारी 1949 पासून त्यावर सगळं म्हणजे त्याचा अनुपालन केलं गेलं, अंमलबजावणी केली गेली 26 जानेवारी 1950ला संविधानाची. तर पुढं काय आहे तर व्हाय 26 जानेवारी? इट वॉज द डे in 1930 when the Indian National Congress declared Purna Swarajya, complete independence. So this date was chosen to honor that event. 1930 मध्ये म्हणजे 26 जानेवारी हा असा दिवस होता की ज्या दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी पूर्ण स्वराज्य हा भारत देश झालेला आहे असं डिक्लेअर केलं. पूर्ण स्वराज्य म्हणजे इंडिपेंडन्स वगैरे स्वातंत्र्य मिळालं असं. तर त्यामुळे ह्या तारखेचं महत्त्व राखण्यासाठी तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आजही. ठीक आहे. It took 2 years, 11 months and 80 days to write the constitution. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा मोठा कालावधी लागला. The constitution originally had 395 articles, 22 parts and 8 schedules. Now it has over 470 articles, 12 schedules after many amendments. भारताच्या संविधानामध्ये एकूण 395 आर्टिकल्स आहेत, 22 भाग आहेत आणि 8 शेड्यूल आहेत. तर ह्याची आणि ह्याची या तिघांची माहिती आपण पुढच्या मॉड्यूलमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर आत्ता फक्त हेच ध्यानात ठेवायचं की आपल्या संविधानामध्ये 395 कलमे आहेत, 22 भाग आहेत आणि 8 अनुसूची आहेत. नाउ इट हॅज ओव्हर 470 आर्टिकल्स. आत्ता त्यामध्ये 395 आर्टिकल नाही आहेत, तर आत्ता त्याच्यामध्ये 470 आर्टिकल्स आहेत. जी काही कलमे 395 होती पूर्वी ती आता 470 करण्यात आली आहे. आणि हे जे स्केड्यूल आहेत 8, तर ते 8 वरून 12 स्केड्यूल करण्यात आले आहेत आफ्टर सो मेनी अमेंडमेंट्स. ठीक आहे. तर हा पॉइंट आपला क्लिअर झालेला आहे. तर आपण डी पार्ट बघूया. डॉक्टर आंबेडकर्स वॉर्निंग अँड अँझायटी. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही वॉर्निंग केली होती आणि ज्याबद्दल चिंता व्यक्त केली होती, तर त्या गोष्टी आपण ह्या पार्टमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर पहिलं काय आहे तर डॉक्टर B.R. आंबेडकर गेव अ वॉर्निंग इन हिज फायनल स्पीच टू दी असेंब्ली. असेंब्ली म्हणजे त्यांनी त्यांचं शेवटचं भाषण दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी वॉर्निंग दिली आहे. तर ती कोणती आहे? ही सेड द कॉन्स्टिट्यूशन इज जस्ट अ टूल. इट डिपेंड्स ऑन हाऊ द लीडर्स यूज इट. म्हणजे काय तर कॉन्स्टिट्यूशन हे फक्त एक टूल आहे. ठीक आहे. तर त्याला कसं चालवायचं हे आपले लीडर्स, आपले जे नेते आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. इवन द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन कॅन बी मिसयूज इफ बॅड पीपल आर इन पॉवर.
म्हणजे काय, तर कितीही भारीतलं चांगलं सगळ्यांना असे भारीतले कायदे वगैरे लिहून आपण कॉन्स्टिट्यूशन तयार केलं तरी सुद्धा जर का तिथं बॅड पीपल, वाईट लोक यांना आपण जर का निवडून दिलं, ठीक आहे, तर त्या संविधानाला काहीच अर्थच राहू शकत नाही. तर कॉन्स्टिट्यूशनचा मिसयूज केला जातो. तिसरं काय, सो द सक्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डिपेंड्स ऑन द कॅरेक्टर ऑफ द लीडर्स अँड सिटिझन्स. म्हणजे काय, जर संविधानाची जी निर्मिती केलेली आहे, जे संविधान लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, तर हे सक्सेस फक्त कॉन्स्टिट्यूशन लिहिणे यावर मर्यादित नाही आहे. तर हे सक्सेस कशावर डिपेंड आहे की आपण जे चांगले कॅरेक्टर असलेले नेते, म्हणजे की त्यांना लोकांचं हित माहिती आहे, लोकांसाठी काम करायचं आहे, असे नेते आपण निवडून द्यायचे. जर आपण त्यांना चांगले कॅरेक्टर्सचे लीडर्सनी ते निवडून नाही दिले पीपल्सनी, तर मग संविधानसुद्धा धोक्यात येऊ शकतं. ही वॉन्टेड एव्हरीवन टू रिस्पेक्ट द लॉ, फॉलो द रूल्स अँड बिहेव रिस्पॉन्सिबली. म्हणजे काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अशी अपेक्षा होती की सगळेजण लॉची रिस्पेक्ट करतील, रूल्स फॉलो करतील आणि रिस्पॉन्सिबल बिहेव करतील. रिस्पॉन्सिबल म्हणजे काय, आपण केलेल्या कृत्याची, भले ते चांगले असो वाईट असो, त्याची पूर्णतः जबाबदारी घेणे म्हणजे रिस्पॉन्सिबल. बिहेव रिस्पॉन्सिबली म्हणजे आपण जी कृती करतोय त्याची जाणीव असणे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी वॉर्निंग दिली होती, तर त्या 4 वॉर्निंग्स आपण इथे बघितलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी त्यांनी काय सांगितलं आहे, कॉन्स्टिट्यूशन इज जस्ट अ टूल, इट डिपेंड्स ऑन हाऊ द लीडर्स यूज इट. कॉन्स्टिट्यूशन ही फक्त एक टूल आहे की, आणि ते आपण जे नेते निवडून देतो त्यांच्यावर अवलंबून आहे की कॉन्स्टिट्यूशन कशा प्रकारे काम करतं. कॉन्स्टिट्यूशनचा 2 प्रकारे वापर होऊ शकतो, याचा गैरवापर होऊ शकतो आणि चांगला वापर सुद्धा होऊ शकतो. तर ह्या दोन्ही वापर कशा पद्धतीने करायचं हे पूर्णतः आपण निवडून दिलेल्या लीडर्सवरती अवलंबून आहे, ठीक आहे. इवन द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन कॅन बी मिसयूज इफ बॅड पीपल आर इन पॉवर. जर का आपण चांगले नेते निवडून नाही दिले तर मग कॉन्स्टिट्यूशनचा गैरवापर होऊ शकतो. सो द सक्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डिपेंड्स ऑन द कॅरेक्टर ऑफ द लीडर्स अँड सिटिझन्स. म्हणजे काय, तर कॉन्स्टिट्यूशन लिहिणे ही वेगळी बाब आणि ती चालवणे एखाद्या चांगले कॅरेक्टर असणाऱ्या नेत्यांनी ही वेगळी गोष्ट. तर आपण कॉन्स्टिट्यूशनचं सक्सेस कशात आहे की त्याचा कॅरेक्टर चांगले असलेले लीडर्स आपण पीपल्स निवडून दिले तर ते कॉन्स्टिट्यूशन सक्सेस होऊ शकतं. ही वॉन्टेड एव्हरीवन टू रिस्पेक्ट द लॉ, फॉलो द रूल्स अँड बिहेव रिस्पॉन्सिबली. त्यांची अशी इच्छा होती की सगळ्यांनी लॉची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि रूल्स फॉलो केले पाहिजे आणि बिहेव रिस्पॉन्सिबली, अशी त्यांची इच्छा होती. तर पुढे बघूयात. पुढे डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनची अंमलबजावणी कधीपासून केली, तर द कॉन्स्टिट्यूशन बिगॅन वर्किंग ऑन 26 जानेवारी 1950. तर 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार देश चालवायला सुरुवात झाली, गव्हर्नमेंट चालायला सुरुवात झाली. ऑन दिस डे इंडिया बिकेम अ रिपब्लिक, नो लॉंगर रूल्ड बाय अ किंग और क्वीन. म्हणजे काय, तर आज आता 26 जानेवारी 1950 ह्या दिवसापासून जे काही राजे राण्या त्यांचं साम्राज्य संपलं. तर हा फक्त रिपब्लिक स्वतंत्र झालेला देश आहे. तर याच्या पुढे कोणत्याही
राजघराण्याचं अस्तित्व चालणार नाही. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया बिकेम द हेड ऑफ द कंट्री इन्स्टेड ऑफ ब्रिटिश क्राउन. आता ब्रिटिश क्राउनमध्ये आपण बघू शकता एलिझाबेथ राणी, एलिझाबेथ का काय ते डायना वगैरे काहीतरी नाव, ठीक आहे, एलिझाबेथ क्वीन. तर ही ब्रिटिशांची राणी होती. तर हिचं अस्तित्व संपलं. इथून पुढे प्रेसिडेंटनी देश चालवायचा, कोणत्याही ब्रिटिश क्राउननी नाही. ठीक आहे. आता कॉन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ अँड कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय, तर या दोन प्रकारच्या कॉन्सेप्ट आहेत, कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि कॉन्स्टिट्युशनलिझम. तर व्हॉट इज कॉन्स्टिट्युशनलिझम? कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि कॉन्स्टिट्युशनलिझम. ठीक आहे. तर इट इज द लॉ अबाउट हाऊ द कंट्री इज रन, म्हणजे देशाला कशा प्रकारे चालवायचं म्हणजे देशामध्ये ज्या बी काही गोष्टी घडणार आहेत तर त्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन मार्फतच झाल्या पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन लॉनुसारच झाल्या पाहिजे. इट इन्क्लूड्स द रूल्स फॉर द गव्हर्नमेंट, कोर्ट्स, सिटिझन्स अँड हाऊ पॉवर्स आर शेअर्ड. ठीक आहे. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंटने कशा प्रकारे रूल करायचं, कोर्ट्सनी कशा प्रकारे काम करायचं, सिटिझननी कशा प्रकारे वागायचं आणि पॉवर्स कशा पद्धतीने शेअर करायच्या. तर हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे. इट कम्स फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन. देश कशा पद्धतीने चालवायचा, गव्हर्नमेंटनी कशा प्रकारे रूल करायचा, कोर्टनी कशा पद्धतीने कामकाज करायचं, ठीक आहे, पीपलनी कशा प्रकारे वागायचं आणि पॉवर्स कशा पद्धतीने शेअर केल्या जातात, हे सगळं कॉन्स्टिट्यूशननुसार होणार. तर एवढंच या कॉन्सेप्टमध्ये दिलेलं आहे. दुसरा आहे व्हॉट इज कॉन्स्टिट्युशनलिझम. It is the idea behind the constitution. It means the government must follow the law. म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटनी लॉ फॉलो केलाच पाहिजे. पॉवर शुड बी लिमिटेड. नो वन शुड हॅव टू मच पॉवर. पॉवर शुड बी लिमिटेड म्हणजे आता इथे दोघे जण आहेत, ठीक आहे, हा एक जण, हा दोन जण. तर ह्या दोघांना जे अधिकार आहेत ते दोन्ही पण समान अधिकार द्यायचे कॉन्स्टिट्यूशन नुसार. एकाला जास्त, ह्याला जास्त पॉवर आणि ह्याला कमी असं नाही करायचं. तर दोघांना इक्वल पॉवर द्यायची, इक्वल पॉवर द्यायची. ठीक आहे. पीपल्स राईट्स अँड फ्रीडम्स मस्ट बी प्रोटेक्टेड. म्हणजे जे काही आपल्याला फ्रीडम दिलेला आहे, राईट्स आहेत नागरिकांचे, ते प्रोटेक्ट करायचे संविधानाने. त्यामुळे काय, देअर शुड बी चेक्स अँड बॅलन्सेस सो नो वन मिसयूज पॉवर. एक्झाम्पल, इवन द प्राईम मिनिस्टर और प्रेसिडेंट मस्ट फॉलो द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे संविधानाचा गैरवापर झाला नाही पाहिजे, त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस, देअर शुड बी चेक्स अँड बॅलन्सेस सो नो वन मिसयूज पॉवर. म्हणजे एकमेकांवर वॉच ठेवायचा की हा संविधानाचा गैरवापर करत तर नाही ना. एखादा प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट यांनी संविधानाचे रूल्स फॉलो करूनच त्यांचं जे काही कामकाज आहे ते सगळे करायचे. तिसरं आहे सॅलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सॅलियंट फीचर म्हणजे ठळक वैशिष्ट्ये. ठळक
वैशिष्ट्ये. संविधानाची ठळक वैशिष्ट्ये. These are the main special points or features of our constitution. म्हणजे इथं खाली 1 2 3 4 आणि हे 13 मुद्दे जे दिलेत त्यामध्ये फीचर्स दिलेत, ठळक वैशिष्ट्ये दिलेत. हे सगळे मेन वैशिष्ट्य आहेत. बाकीचे सब टाइप्स कसे असतात त्या प्रकारे वेगवेगळे सब पॉइंट्स पण आहेत. तर इथे काही मुद्दे जे मेन तेच दिलेले आहेत. लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन 1 नंबरला आहे. लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. आपलं जे भारताचं संविधान आहे तर हे याच्या एवढं मोठं लांबलचक असं संविधान एक दुसऱ्या एखाद्या देशाचं संविधान असणे हे असं असू शकतं किंवा नसू शकतं असं नाही आहे. तर जगामध्ये सगळ्यात मोठं जे कोणतं संविधान आहे तर ते भारताचं आहे. मिक्स ऑफ ब्रिटिश अँड अमेरिकन सिस्टम्स, पार्लिमेंटरी अँड फेडरल प्लस फेडरल. आता आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेरिकन आणि ब्रिटिश या दोन्ही स्टाईलचं संविधान आहे. तर ब्रिटिश लोकांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते पार्लिमेंटरी आहे आणि अमेरिकन लोकांचं फेडरल आहे. आता पार्लिमेंटरी आणि फेडरल यामध्ये काय फरक आहे तर तो जाणून घेऊया. फेडरल म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या 2 प्रकारचे गव्हर्नमेंट आहेत. स्टेटला अर्धी पॉवर दिलेली असते, सेंट्रलला अर्धी पॉवर दिलेली असते. तर ह्या दोन्ही प्रकारच्या गव्हर्नमेंट फेडरल या दोन्ही प्रकारचे टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट आहेत. तर हे आपल्या इंडियामध्ये आहेत. पार्लिमेंटरी संसद, तर संसद काय करते, कायदा तयार करते, त्याची अंमलबजावणी करते. ठीक आहे. तर पार्लिमेंटरी प्लस फेडरल हे दोन्ही पण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये येतात. तर काय आहे तर खाली फेडरल सिस्टीम, हे आत्ताच झालं. फेडरल सिस्टीम, पॉवर इज डिवायडेड बिटवीन सेंटर अँड स्टेट्स. तर आपलं सेंटर कोण आहे, केंद्र शासन. तर दिल्ली येथे आपलं केंद्र शासन आहे, बरोबर. पण दोघांना इक्वल पॉवर नाही. तर स्टेटला कमी आहेत, थोड्या कमी आहे आणि सेंटरला मोठ्या प्रमाणात पॉवर्स डिवाइड केलेले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटवर एखादा लॉज वगैरे आले तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी तयार केले की स्टेट गव्हर्नमेंटला फॉलो करावेच लागणार. अशा पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटला जास्त पॉवर दिलेली आहे. चौथं काय, पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. प्राईम मिनिस्टर इज हेड ऑफ गव्हर्नमेंट. पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे आपलं जे शासन आहे, गव्हर्नमेंट आहे, तर ते पार्लिमेंटरी संसदेनुसार काम करतं आणि प्राईम मिनिस्टर हा हेड ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे जे पण काही कामकाज चालणार देशामध्ये हे सगळं प्राईम मिनिस्टर यांच्या ऑर्डरनुसारच चालणार. आणि 5वा मुद्दा काय तर इंडियन गव्हर्नमेंट इज सेक्युलर. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज सेक्युलर म्हणजे काय तर गव्हर्नमेंट डज नॉट प्रोमोट और फेवर एनी रिलीजन. आता भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिलीजन्स आहेत. तर आपण बघू शकता की भारत हा इंडियन गव्हर्नमेंट इज सेक्युलर, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज सेक्युलर. ठीक आहे. तर सेक्युलर म्हणजे की आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे कोणत्याही एका रिलीजनला
फेवर करत नाही, स्पेशल पॉवर देत नाही आणि प्रमोट करत नाही. ठीक आहे. तर सेक्युलर आहे, सार्वभौम आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज सोशलिस्ट. गव्हर्नमेंट ट्राय टू रिड्यूस इनइक्वॅलिटी अँड सपोर्ट द पुअर. सोशलिस्ट म्हणजे समाजवाद. तर हे असं नाही डिसाईड करू शकत की हा समाज, या समाजाला मी मदत करणार, ह्या समाजाला करणारच नाही. अशा पद्धतीने आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन काम नाही करू शकत. तर त्याला सगळ्या समाजाला सेम सपोर्ट करायचा. तर गव्हर्नमेंट ट्रायज टू रिड्यूस इनइक्वॅलिटी अँड सपोर्ट द पुअर. म्हणजे जे पुअर रिलिजन्स आहेत किंवा सोशली बॅकवर्ड्स पीपल्स आहेत, तर त्यांना मदत करायची आणि इनइक्वॅलिटीला कमी करायचं. अशा पद्धतीने आपलं कॉन्स्टिट्यूशन काम करतं. ठीक आहे. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज डेमोक्रेटिक. पीपल इलेक्ट देअर लीडर्स. डेमोक्रेटिक म्हणजे काय, तर आपण आपला नेता स्वतः निवडून देऊ शकतो निवडणुकांमार्फत. ठीक आहे. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज डेमोक्रेटिक. आणि पुढे काय तर 8 रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे काय, तर आपला जो प्रेसिडेंट आहे तर आपण तो स्वतः निवडून देऊ शकतो. तर कोणत्याही राजाचं किंवा राणीचं त्याच्यावर हक्क अधिकार नाही आहेत. ठीक आहे. पुढं काय, फंडामेंटल राईट्स. राईट्स लाईक फ्रीडम, इक्वॅलिटी एक्सेट्रा आर गिवन टू ऑल सिटिझन्स. फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, तर मूलभूत अधिकार. तसं फ्रीडम ऑफ राईट्स लाईक फ्रीडम, जगण्याचे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी, सगळ्यांना समान अधिकार, हे सगळ्या प्रत्येक माणूस म्हणून भारतामध्ये आहे. तर प्रत्येकाला हे सगळे बेसिक फंडामेंटल राईट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. गाईडलाईन्स फॉर द गव्हर्नमेंट टू मेक गुड लॉज. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटला गाईड करायचं की अशा पद्धतीने चांगले चांगले बनू शकतात, यामुळे ह्यांचा या समाजाला न्याय मिळू शकतो किंवा मग एखाद्याला जे की काही गैरकृत्य होतात तर त्यांना आळा बसू शकतो. पुढे काय, इंडिपेंडेंट ज्युडिशरी. कोर्ट्स आर फ्री फ्रॉम गव्हर्नमेंट कंट्रोल. कोर्ट्स जी न्यायव्यवस्था आहे तर ही गव्हर्नमेंट कंट्रोल नाही करू शकत ह्याला. तर गव्हर्नमेंट ही स्वतंत्र व्यवस्था आहे, ज्युडिशरी न्यायालयीन व्यवस्था आहे की ते स्वतंत्र काम करते, कोणाच्याही दबावाखाली येऊन नाही. तिला तिचे स्वतंत्र काम करण्याचा अधिकार आहे. सिंगल सिटिझनशिप. ऑल इंडियन्स आर सिटिझन्स ऑफ इंडिया, नॉट ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेट्स. तर इंडियामध्ये जेवढे पण पीपल आहे तर ते सगळे इंडियन, यानुसारच त्यांचे नागरिकत्व भारतीय एवढंच त्यांना सिटिझनशिप भेटलेली, म्हणजे सगळ्यांना दिलेली आहे. नाही तर आपण कसे महाराष्ट्रीयन पीपल्स, गुजराती पीपल्स असं वगैरे डिवाईड केलेलं नाही आहे राज्यांनुसार. तर जो काही इंडियामध्ये जेवढी राज्य आहेत तर त्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक माणूस हा एकच नागरिकत्व आहे त्याच्याकडे. तर काय, तर तो इंडियन आहे, हेच त्याचं नागरिकत्व आहे. ठीक आहे. आता इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. In special situations like war, riots, the center can take more power. म्हणजे काय, आणीबाणीचा काळ म्हणजे आता वॉर चालू आहे, तर वॉरमध्ये स्टेटकडे कमी पॉवर आहे पण सेंट्रलकडे जास्त पॉवर दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा आणीबाणीच्या काळात इमर्जन्सीमध्ये सेंट्रल हे पूर्ण पॉवरचा वापर करू शकतो. त्यामध्ये
स्वतःहून काही प्रश्न सोडवायचे असतील किंवा मग एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो स्टेट नाही घेऊ शकत. तर हे सगळे पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात काही ठराविक काळापुरते. त्यानंतर काय, प्रिएम्बल ऑफ इंडिया, प्रिएम्बल टू दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, जे भारताचं संविधान आहे तर त्याची उद्देशिका लिहिलेली आहे. उद्देशिका जे आपण म्हणतो ना, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, अशा प्रकारची जी उद्देशिका आहे तर त्याबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे. The preamble is the introduction to the Constitution. It tells us about the aims and values of the Indian Constitution. कॉन्स्टिट्यूशनचं जे उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट आणि व्हॅल्यू, त्याचे मूल्य, तर या गोष्टी प्रिएम्बलमध्ये दिलेल्या आहेत. तर ही प्रिएम्बल काय सांगते की it says that India is sovereign, free to make its own decisions. म्हणजे इंडिया हा कोणतेही डिसिजन घेऊ शकतो. ठीक आहे, तर मी सांगितलं म्हणून इंडियाने असं करायचं, गव्हर्नमेंटने असं करायचं असं नाहीये. सोशलिस्ट, गव्हर्नमेंट शुड हेल्प रिड्यूस पॉवर्टी आणि सपोर्ट वेलफेअर. म्हणजे गव्हर्नमेंटने जी पॉवर्टी आहे तर गरिबी कमी करण्यासाठी मदत करायची आहे आणि त्यांना चांगलं त्याचं जीवनमान सुधारणे, आरोग्य सुधारणे यासाठी मदत करायची. तर हे सोशलिस्ट समाजवादी गव्हर्नमेंटनी मदत केली पाहिजे. सेक्युलर म्हणजे काय, तर ऑल रिलिजन्स आर ट्रीटेड इक्वली. आता या रिलिजनची संख्या जास्ती आहे, या रिलिजनची संख्या कमी आहे, मग ह्यांना जास्त पॉवर्स द्या, ह्यांना जास्त चांगल्या प्रकारे ट्रीट करा, ह्यांना करू नका, ह्यांच्याकडे दुर्लक्ष करा, अशा प्रकारचा इथं चालत नाही भेदभाव. ठीक आहे, तर जेवढे रिलिजन्स आहेत अख्ख्या इंडियामध्ये किती असतील, भरपूर मोठ्या प्रमाणात रिलिजन्स आहे वेगवेगळे, तर त्या सगळ्यांना इक्वली ट्रीटेड करायचं, सगळ्यांना समान पद्धतीने हाताळायचं. ठीक आहे. डेमोक्रेटिक, people have the power to vote. People have the power to vote and elect their leaders. तर आपल्या निवडणुकांमार्फत आपण वोट देऊन आपले लीडर्सला निवडून देऊ शकतो, म्हणजेच डेमोक्रेटिक. रिपब्लिक म्हणजे काय, नो किंग, हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड. आपण मगाशीच पाहिले आहे. तर ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजघराणे यांचं अस्तित्व नसणार. हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड, तर जो आपलं जे राज्य आहे ते चालवण्यासाठी नागरिकांनी स्वतः निवडून द्यायचे त्यांचे नेत्यांना. ठीक आहे. It promises justice, liberty, equality and fraternity. म्हणजे काय, तर जस्टिस म्हणजे काय, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल फेअरनेस. सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल फेअरनेस. समाजामध्ये आपण एखाद्या समाजाची संख्या कमी आहे, एकाची समाजाची संख्या जास्त आहे, त्यामुळे आपण एकाच समाजाला न्याय द्यायचा, दुसऱ्याला द्यायचाच नाही असं नाही. इकॉनॉमिक म्हणजे काय, तेच की या समाजाला
इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी जास्त अवेलेबल करून द्यायच्या आणि खरं समजायला नाही. आणि पॉलिटिकल फेअरनेस, निवडणुकांमध्ये आपले जे नेते तर त्यांना निवडून द्यायचं आपला अधिकार आहे. ठीक आहे, प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. ज्याला त्यांना जे वाटेल त्या नेत्याला ते निवडून देऊ शकतात, कोणी बळजबरी करू शकत नाही. तर जस्टिसमध्ये सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल फेअरनेस येतं. ठीक आहे, त्यानंतर आहे लिबर्टी, फ्रीडम ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. म्हणजे काय तर प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, की बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांना जो बिलीफ, फेथ आणि वर्शिप आहे, पूजा वगैरे, तर तुम्हाला ज्या धर्माची पूजा करायची आहे तर तुम्ही निवडू शकता, तर त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर इक्वॅलिटी, इक्वल स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल. जेवढे काही रिलिजन्स आहेत आणि सोसायटी आहे वेगवेगळ्या प्रकारची, तर त्या सगळ्यांना इक्वल स्टेटस दिलेलं आहे. की एखादी सोसायटी किंवा मग एखादं रिलिजन खूपच कमी प्रमाणात आहे, त्यांची संख्या खूप कमी आहे, म्हणून ह्यांना कमी ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करा, किंवा ह्यांचं स्टेटस लो आहे तर ह्यांना ऑपॉर्च्युनिटी देऊ नका. अशा पद्धतीचा भेदभाव नाही करायचा. तर सगळ्या समाजाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक इंडियन पीपल्सना इक्वल स्टेटस आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी द्यायचं म्हणजे द्यायचं. ठीक आहे. द फ्रॅटर्निटी, ब्रदरहूड, युनिटी अँड डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. म्हणजे काय तर ब्रदरहूड बंधुता, युनिटी एकता, डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. सगळ्यांमध्ये बंधुभाव असला पाहिजे, भांडणं नाही झाली पाहिजे, एकता असली पाहिजे. फ्रॅटर्निटी त्याचा अर्थ तो होतो. द वर्ड सोशलिस्ट, सेक्युलर अँड इंटिग्रिटी वेर ॲडेड इन 1976 थ्रू दी 42nd अमेंडमेंट. तर हे 3 शब्द आहे, समाजवादी, समाजवादी, सेक्युलर, इंटिग्रिटी, हे 3 शब्द आहेत. तर 1976 मध्ये 42व्या अमेंडमेंटनुसार ह्यांना उद्देशिकेमध्ये, प्रिएम्बलमध्ये समाविष्ट केले गेले आहे. तर आपलं मॉड्यूल 1 इज सक्सेसफुली कंप्लीटेड. तर ह्याचा रिव्ह्यू द्यायला अजिबात विसरू नका. आणि कोणाला काही प्रश्न असेल मॉड्यूल 1 बद्दल तर कृपया तुमचे प्रश्न वगैरे मला विचारत राहा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हा यूट्यूब चॅनल मी फक्त आणि फक्त जे विद्यार्थी मराठी बॅकग्राऊंडचे आहेत, ठीक आहे, किंवा मग ज्यांना अजिबातच इंग्लिश समजत नाही, ह्या सगळ्यांच्या उपयोगासाठी मी तयार केलेला आहे. तर मी सुद्धा मराठी येत नसल्यामुळे खूप चॅनल शोधले मी यूट्यूबवरती, की एखादा तरी चॅनल असा सापडू दे की जो मला मराठीमध्ये लॉचं, कायद्याचं ज्ञान देईल, पण तो मला काही भेटलेलाच नाही आत्तापर्यंत. ठीक आहे, म्हणून मीच ठरवलं की माझ्यासारखे असे खूप जण आहेत, त्यांनासुद्धा माझ्यासारख्या डिफिकल्टीज येत असतील, त्यामुळे मी ठरवलं की मी सुद्धा एक यूट्यूब चॅनल खोलून बघते की खरोखरच जर का माझ्यासारखे अनेक विद्यार्थी अडचणीत असतील तर माझ्यामुळे त्यांना खूप मोठी मदत मिळेल. कारण की मराठी बॅकग्राऊंडवाल्यांनी किती मेहनत घेतली तरी पण अशा प्रकारे त्यांना मराठीमध्ये छान एक्सप्लेन करून कोणी शिकवलं असेल किंवा नसेल, ती पुढे गोष्ट. मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला
आणखी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सब्जेक्ट्सची किंवा मॉड्यूल्सची गरज आहे हे मला कळेल आणि मी तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत राहील. थँक्यू.